पनवेल तालुक्यातील केळवणे हे उरण, पेण, पनवेल या 3 तालुक्याला जोडणारे सीमारेषेवरील गाव आहे। एका बाजूला समुद्रखाडी तर दुसऱ्या बाजूला परस्पर दोन्ही बाजूला शहरांकडे जाणारा रस्ता, तर दुसऱ्या बाजूला जंगल सत्याग्रह झालेले घनदाट जंगल। गावच्या सुरुवातीलाच प्रशस्त तळे, नंतर विलोभनीय गावदेवीचे मंदिर, त्यानंतर जंगलाचा रस्ता व नंतर लागणारे डोंगर हे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करीत असतात। येथील स्थानिक युट्यूबर सागर पाटील यांच्या एका डोंगरावरील व्हिडिओने ट्रॅकर पर्यटकांना भुरळ पाडली आणि त्यांनी निश्चय केला की येथील परिसराला भेट द्यावी। आत्ताच गेल्या आठवड्यात 22 मार्चला ONGC हिमालय असोसिएशन मुंबई ट्रेकिंग ग्रुपद्वारे केळवणे भवानी डोंगरावर मूनलाइट ट्रेकिंग पार पाडण्यात आली। ही ट्रेकिंग असोसिएशन टीम 40 वर्षापासून संपूर्ण भारताचे सदस्य मिळून आहे। त्यांचा नेहमीच व्यसनमुक्ती आणि सदृढ शरीर हा उद्देश असतो आणि म्हणूनच 65 वर्षापर्यंतचे मेंबर हे अजूनही त्याच दमाने ट्रेकिंग करतात। ग्रुपचे प्रमुख गणेश भोईर यांनी सांगितले की आम्ही संपूर्ण भारतभर गडकिल्ले, डोंगर, दर्या येथे ट्रेकिंग करतो, परंतु दिवसा प्रखर ऊन आणि पाण्याचा तुटवडा, त्यामुळे रात्रीचे मूनलाइट ट्रेकिंग करतो। त्या भागातील अभयंताची परवानगी घेऊन स्थानिक नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाते, उलट त्यांना मार्गदर्शन केले जाते। ट्रेकिंग ग्रुपच्या सर्व सदस्यांनी केळवणे भवानी डोंगर भागाचे खूप कौतुक केले। येणाऱ्या काळात या भागाला पर्यटनाची चालना मिळेल असे त्यांनी सांगितले। महाराष्ट्र वेदभूमीसाठी अजय शिवकर, उरण। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।